विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर काय म्हणाले महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट श्रीयुत वैभवदादा पाटील? युवा नेते वैभवदादा पाटील यांनी केला जाहीर निषेध. ईव्हीएम मशीनचा घोळ काहीतरी आहे. विटेकरांवर माझा पूर्ण विश्वास आहे. मी लढणारा वैभव पाटील आहे आणि इथून पुढे जोमाने काम करणार आणि पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार. पण या मशीनमध्ये काहीतरी 100% शंका येण्यासारखी गोष्टी आहेत. पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट श्रीयुत वैभवदादा पाटील यांनी दिली प्रतिक्रिया. सांगतो, आज तिथं बघितलं असेल की जे सगळे महायुतीचे उमेदवार निवडून आले त्याचे नौखे होते, जे नवीन होते त्यांना सरासरी सगळ्यांना 136, 136, 133, 134, 134 असं सगळीकडे मतदान पडले. आणि जुने त्यांचे होते त्यांना 144, 145, 148 पडले. असं सगळ्याच मतदारसंघात एकसारखा ट्रेंड कसा राहू शकतो? सगळ्याच मतदारसंघात जेवढे मतदारसंघ 4 आणि 4 8 विधानसभा क्षेत्रामध्ये असा ट्रेंड असूच कसं शकतो की 5 ठिकाणी 136, 131 ते 134 मतदान 5 विनिंग उमेदवाराला पडतायत. आणि जे जुने आहेत जरा 3 टर्म 4 टर्म असे आहेत त्यांना 144, 145, 148 पडतात. कुठेही व्हेरिएशन दिसायला नाही. आपल्याकडे पण असं झालं की 1/3 मतं आम्हाला पडतायत आणि 2/3 मतं त्यांना पडतात. आणि सगळीकडे म्हणजे कुठलाही जर बूथ बघितला माझ्यामध्ये 10 का 15 बूथवरती फक्त आम्ही लीड मध्ये ते पण लीड अगदी 25-50 मताच्या आसपासचं लीड आहे. आणि त्यांना पडताना मात्र 250, 300, 400, 400 मताचं मताधिक्य मिळते. एखाद्या छोट्या गावामध्ये 600, 700, 700, 700 मताचं मताधिक्य मिळत असेल 1,500-2,000 हजार मताच्या गावात, तर आम्ही राजकारण काय करतो असा प्रश्न आम्हाला पडतो. आता त्या गावामध्ये एखादा आमचे सरपंच आहे, तिथे आता वेजेगाव सारखं गाव आहे, तिथं सरपंच अख्खी बोर्ड आमची निवडून तिथं सुद्धा 600 मताचं लीड 500 मताचं लीड त्या पार्टीला पडत असेल. मग आम्ही राजकारण कसं करतो आम्हाला प्रश्न पडतो. आज कार्यकर्त्याच्या मनामध्ये इतकं दुधा मनस्थिती आहे की इथून पुढच्या काळामध्ये इलेक्शन करायचे कसे. सुरुवातीच्या काळात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं आम्हाला वाटत होतं. धनशक्ती तिकडे भरपूर आहे, जनशक्तीत आहे, पण धनशक्ती बरोबर ही ईएम त्यांच्यावर आहे आणि ईएम मॅनेज त्यांच्यावर असते. ही पद्धत ही नवीनच आम्हाला बघायला मिळाली. आणि खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं भविष्यात निवडणुका कराव्या का नाही अशी परिस्थिती आहे. तरी पण हारणारा वैभव पाटील नाही आहे. मला खात्री आहे पुन्हा एकदा जोमानं मला उभा राहायचं आहे. फक्त वाटतं एवढीच इच्छा की ईव्हीएम तेवढं नसावं. आता माझा जोम किती जरी असला आणि पुढे ईव्हीएम मॅनेज होणार असलं तर निवडणुका करायची का नाही अशी परिस्थिती माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर. तर नवीन कार्यकर्ते अनेक माझ्यावर जोडलेत, अनेक लोक माझ्या बरोबर आले, अनेक जणांनी साथ दिली, प्रत्यक्ष अनेक जणांनी मदत केली. सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, गुरुजनांचा आशीर्वाद आहे. अगदी हितचिंतक भरभरून माझ्या बरोबर होतं. पक्षाने भरपूर साथ दिली. अनेक गोष्टी चांगल्या करून सुद्धा हा झालेला पराभव हा ईव्हीएमचा विजय असं म्हणून मी या निमित्ताने डिक्लेअर करतो. याच्यापेक्षा मी काय त्यांना सदिच्छा शुभेच्छा आणि काय जनमताचा कौल वगैरे म्हणण्याचा मी कधीही म्हणणार नाही. हा जनमताचा कौल नाही आहे, हा ईव्हीएमचा कौल आहे आणि तो त्यांना मिळालाय. हरकत नाही, तुम्ही तुमच्या परीने काम करा, मला त्याबद्दल कधी हे वाटणार नाही. पण या निकालानं मला असं वाटतं की जनतेचे प्रश्न सुटलेत का जनतेला प्रश्न पडलेत असा ह्या निकालावरती मी विश्लेषण केलं. जनतेचे प्रश्न सोडायसाठी सुटण्यासाठी हे मॅन्डेट दिले का जनतेच्या डोक्यामध्ये आता प्रश्न पडायला लागले, हे घडलंच कसं. त्यांचेच कार्यकर्ते म्हणतात की आमच्या गावात आम्ही 5, 25, 50 मतांना वाढणार होतो ते आम्ही 600, 700 मतांना वाढतो. आणि काही कुणाला त्याच्यातलं समजेना अशी परिस्थिती आहे. तर हे सगळं फार मोठं एक षडयंत्र आहे आणि त्या षडयंत्राचा आम्ही जाहीर निषेध करतो. 100% मला खात्री आहे की तुम्ही पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा जोमानं आम्ही सगळेजण काम करू. मी लोकांच्या बरोबर राहणारा कार्यकर्ता आहे, लोकांच्यात राहणार आहे. कुठल्याही कार्यकर्त्याला अन्याय होणार नाही, कुठल्याही कार्यकर्ते अडवणूक होणार नाही, कुणाला कसलंही त्रास होणार नाही जी खबरदारी घेऊन नक्की पुन्हा एकदा जोमानं काम करायचा माझा निर्धार आहे. आणि त्याला माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांची साथ आहे. आणि आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा सर्व मतदार बंधू भगिनींचं ज्यांनी मला मतदान केलं आणि करून ज्यांचं मत काउंट झालं आणि करून सुद्धा ज्यांची मतं नाही काउंट झाली त्यांचं सुद्धा या निमित्ताने मी धन्यवाद व्यक्त करतो. कारण तुमचं मत वाया गेलं नाही आहे, तुमचं मत ईव्हीएम न खाल्लंय, तुमचं मत वाया गेलं नाही. तुमचं सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. भविष्यात सगळे बरोबर राहावे एवढी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. काल आम्ही सगळे जे पक्षाच्या वतीनं आमचे जे वकील होते त्यांनी आम्हाला ज्या काय सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या की हा ट्रेंड कसा आहे, असे जवळजवळ आमच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या 60 ते 62 उमेदवारांच्या बाबतीत असं घडलं. तर आम्ही सगळ्यांनी काय अर्ज आम्हाला करायचं त्यांनी सांगितलं होतं, काय पोच घ्यायला सांगितलं होतं, ते सगळे अर्ज देऊन आम्ही
पोच घेतलेले आहेत. आता त्याच्यावरती आमचे कायदेशीर सल्लागार योग्य प्रकारे न्याय मागायचा प्रयत्न करणार आहेत. परंतु इतकं मोठं षडयंत्र आहे की काही म्हणजे जे मागल त्याला नाहीच म्हणावं अशी परिस्थितीत समोर येते. एवढं ड्रास्टिक चेंज होणारच नाही. म्हणजे अगदी नाही का आदल्या दिवशीपर्यंत म्हणजे तुम्ही 2 दिवस अगोदर 70,000 निवडून येऊ शकता असं सांगताच कसं विरोधी उमेदवार सांगायचे 70,000 मतांनाच निवडून येऊ एवढं कसं परफेक्शन. तुम्ही विट्यामध्ये 5,000 कमी पडताय, मी नागेवाडीत 7,000 वाढतोय, मी ह्या जिल्हा परिषद एवढ्यानं वाढतोय, मी त्या जिल्हा परिषद तेवढ्यानं वाढतोय. आटपाडीचे एक नेते आहेत त्यांची सांगत होते मिनिमम 20,000 मताच्या मताधिक्याने मी निवडून. साधा विषय आहे की राजेंद्र देशमुख माजी आमदार आहेत, एवढा मोठा स्टेक त्यांचा त्या तालुक्यात असताना अख्ख्या मतदारसंघात 13,000-13,000 मतदान त्यांना होतं. 13,500 राजेंद्रांसारख्या माणसाला. खरसुंडीमध्ये एका बूथवर 0 मतं पडतात. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माझ्याबरोबर एक सहकारी उमेदवार होते संभाजीराव पाटील, त्यांची सासरवाडी म्हणे पारे आहे, 0 मतं पडलेत. म्हणजे सासरा सासून सुद्धा त्यांना मतदान केलं नाही अशी परिस्थिती. आज आता वंचितच्या उमेदवाराची काय परिस्थिती आहे, इतर उमेदवारांची बघा. नोटाला मागच्या वेळी 10% जवळजवळ 2-2.5 हजार मतदान नोटाला झालं होतं, 260 मतदान नोटाला होतं. एवढी लोकशाही प्रगल्भ झाली लगेच आपल्या मतदारसंघात की नोटाला नाही बाबा कुणाला तर द्यायला पाहिजे. आज इतर उमेदवारांची बेरीज करा तुम्ही, सगळ्या उमेदवारांची बेरीज केलं तुमच्या लक्षात येईल. एवढं असं काय म्हणजे इतकं स्विंग कसा घडू शकतो की काल परवा पण काहीच नव्हता. पोलीस रिपोर्ट पॉझिटिव्ह सांगतोय, पत्रकार महोदय मला फोन करून पॉझिटिव्ह सांगतायत, आमचा सर्व्हे चालू आहे, आमचे कार्यकर्ते बोलतायत. ठीक आहे फसगत व्हावी, चला वर दिसताना वातावरण खाली नसावं, 2-5% ठीक आहे ना, समजून घेऊ ना. 20 आणि 30% फरक म्हणजे राजकारण हे कुठल्या लेवलला हे करायचं विचार करण्यासाठी. त्यांचा कुठलाही कार्यकर्ता आत्मविश्वासात सांगून शेवटचे 2,000 नाही येईल ना, 500 नाही येईल ना, 1,000 नाही येईल, 5,000 ठीक आहे, 5-25 हजाराचा सुद्धा फरक मान्य केला असता. पण मला पडलेल्या मतापेक्षा मताधिक्य जास्त असणार. मला 75,000 खात्री मतं पडलं आणि त्याला 78,000 मतांना जो निवडून येत असले तर विचार करण्याची गोष्ट आहे. स्वतः अनिल भाऊ असताना मागच्या वेळी सगळी एकत्रित असताना 1,16,000च्या आसपास त्यांची बेरीज झाली. मागच्या वेळेपेक्षा फक्त 10,000 मतं वाढली. मागच्या 2,40 झालं, हे 2,50 झालं. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विटा प्रतिनिधी शिराज शिकलकर यांनी.